हॅलो फ्रेंड्स, आज मी अगदी योग्य प्रमाण वापरून कैरीचं चटपटीत असं लोणचं बनवणार आहे। त्यासाठी कैऱ्यांचे काप असे स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी निथळायला ठेवलं। तोपर्यंत कढईत प्रत्येकी 25 ग्रॅम सोप, जिरं आणि धने, मेथी फक्त 1 लहान चमचा हे मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घेतलं। त्याच कढईत 50 ग्रॅम मोहरीची डाळ आणि 1 चमचा कलोंजी हे सुद्धा परतून घेतलं आणि याची जाडसर भरड करून घेतली। मोहरीची डाळ थोडी परतूनच घ्यायची, कारण कच्ची जर टाकली तर लोणचं खराब व्हायची शक्यता असते। इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलं, तुम्ही तेल कमी जास्त करू शकता। कोड्या मसाल्याची भरड करून घेतली आणि तेल कळकळीत असं तापवून कोमट करून घेतलं। कैरीच्या फोडी इथे पुसून घेतल्या, तुम्ही कापडावर सुकायला पण ठेवू शकता। तेल कोमट झाल्यावर हे कोरडे मसाले, 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि थोडेसे अख्खे मिरे हे सर्व परतून थंड करून घेतलं। कैरीच्या फोडींना मीठ लावलं आणि त्यावर हा मसाला टाकला, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि झालं आपलं चटपटीत असं कैरीचं लोणचं तयार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय।